मुक्ती धाम आहे, म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर काशीला जावं. लक्षात आलं का? प्रत्येकाचं भाग्य हातामध्ये असतं, कपाळावर असतं असं म्हणतात, पण काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्याच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, तो जे वाईट भाग्य आहे ते तर मोडतो, पण विशेषतः त्याच्याजवळ गॉड गिफ्ट देऊन जातं. एवढं मुक्तेश्वर महादेवाचं म्हणजे विश्वेश्वराचं महत्व आहे. गंगा आहे, गंगेचं स्नान आहे, प्रयाग संगम आहे काशीला, आणि काशीला माझी कथा झाली हे माझं परम भाग्य आहे. सुना है हमने ओ बोले तेरी काशी में गंगा है. गंगेचं स्नान एकदा तरी झालं पाहिजे. नाही झालं तर घरामध्ये गंगा तयार करता येते. सांगू कशी? ते एक तर मकर संक्रांतीच्या दिवशी होऊ शकते, अन्यथा कोणत्याच दिवशी होऊ शकत नाही. होऊन गेलं, मी तुम्हाला सांगितलं ते पांढरे तीळ टाका आणि थोडस दूध त्याच्यामध्ये टाकलं की गंगा तयार झाली. गंगे चमुने चैव अमृत मांडलं जातं गंगेला. गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मी संधे कुरुहा. तिथं स्नान झालं पाहिजे. आणि स्नान करताना भगवंत म्हणतात नंदीश्वराला, आंघोळ कशी करशील? आंघोळ करता येते का तुम्हाला? झोपलाय की काय? जागे आहात ना? आंघोळ करता येते आंघोळ? कोणी म्हणते नाही तो आहे ना, काय काय बाया म्हणतात, कोणी कोणी अंग धुतो म्हणते. आता धुणं नाही समजलं. कपडे धुत असतात, आंघोळ करत असतात, नाही का? आंघोळीचा खरा अर्थ आहे स्नान करणे, आणि दुसरा अर्थ आहे अंतर्मन, अंतःकरणाला स्वच्छ करून भगवंताची मूर्ती मनामध्ये ठसवणे आणि त्या विठ्ठलाला पाहणे केविलवाण्या डोळ्यांनी. तर आंघोळ असं म्हणतात, स्नान म्हणतात. स्नान विधी सांगितले शास्त्रामध्ये, विशिष्ट आपल्या वायू संहितेमध्ये स्नान विधी. आता हे शेवट